सामाजिक कार्यकर्ता मनोज नवघरे वार्ड क्रमांक 20 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि जनतेच्या विकासासाठी अर्ज दाखल केलेला आहे। जनतेचा विकास परिपूर्ण आणि अभ्यासक असल्यामुळं जनतेसाठी केव्हाही एनी टाइम आपण रोडवर राहणारे कार्यकर्ते आहोत आणि जनतेने जे कौल दिलता त्या कंतकनगर मध्ये ड्रेनेज लाईनचा प्रश्न असो, कुठलाही प्रश्न असो, कोणाच्या काही अडचणी असेल तर आपण एनी टाइम या रोडला थांबलेला आहोत आणि कोणाच्या पोलीस स्टेशनचं प्रकरण असेल कोणत्याही गोष्टीमध्ये आपण सक्षम आहोत इथं आणि या लोकांच्या खाती उमेदवारी अर्ज दाखल केलेला है। शब्बीर कुरैशी, हम ये गली के अंदर 20 साल से रहते हैं और ये बच्चा जो मनोज है बोलने वाला, जिसकी भी अड़ी अड़चन में जिसका भी जो काम गिरा अड़ी अड़चन का तो वो काम सारला कर रहे थे हमने, तो इसके वास्ते हमारे लिए बहुत अच्छा है। बस ये बात करता हूँ। आने वाले दिनों में इनको आप उम्मीदवार बोल के चुन के लाएंगे क्या? बिल्कुल बेशक लाएंगे। नवघरे हे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय सांग? मनोज हा आमचा हक्काचा माणूस आहे आणि मनोजला सहकार्य करणं म्हणजे आमचं 100% आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे। कारण तर काय कोण्याही टायमाला आडी अडचणला आम्ही फक्त हाक मारता मनोज आमच्या 5 मिनिटांमध्ये आमच्या जवळ हजर होता। येणाऱ्या काळात हक्काचा माणूस म्हणून मनोजला तुम्ही निवडून देणार? हो, आमच्या मतानं तर इलेक्शन मध्ये आमच्या मनोजला उभा आम्ही केले, आमच्या गलीचं सहकार्य आहे त्याला, आमच्याकडून त्याला वोटिंग पण भरपूर होती पण कोणी साथ दिली नसेल त्याला बाबा, पण आमची साथ तर पूर्ण गलीची आहे आणि आम्ही पाठिंबा देतो आम्ही मनोजला आणि आमच्या गलीचा जो भी विकास करेल कोणी त्यालाच आम्ही पाठिंबा देणार आहोत। 20 वर्षापासून आमच्या गल्लीमध्ये काहीच प्रगती झालेली नाही आणि नगरसेवक तर आम्हाला 5-5, 10-10 वर्षे बी आम्हाला भेटत नाही तर कोणी येत पण नाही आमच्या गल्लीमध्ये आणि आमच्या गल्लीमध्ये ड्रेनेज लाईन, नाल्या किंवा लाईटचे काही प्रॉब्लेम असतील तर आम्ही मनोजला सांगता, मनोज पुढे जाऊन सांगते नगरपालिकेमध्ये। नगरपालिकेचे आमच्याकडे कोणी येत नाही, घंटागाडी येत नाही ना, आमच्या महिलाला भरपूर त्रास होत आहे इथं पाण्याचा, गलोगलीमध्ये भांडणं होतात पाण्यासाठी, कचऱ्यासाठी आणि जे बी आमच्या इथं नगरसेवक बनल नवीन ते आमच्या गल्लीचा विकास करल तरच आम्ही त्याला मतदान देणार, नाहीतर आमच्या गल्लीमध्ये कोणाही कार्यकर्त्याला आम्ही येऊ देणार नाही। जे बी का मनोजला वोटिंग देणार की दुसरं कोणाला? जे बी नाही म्हणजे मनोजला बी आम्ही, मनोजला जर पक्ष भेटला तर आम्ही मनोजला तर 100% आहोतच आम्ही त्याच्या पाठीमागं आणि पक्ष नाही भेटला तर तरी पण आम्ही विचार करू, आम्हाला जे सहकार्य करील त्याच्या आम्ही पाठीमागं राहणार सगळी महिला आणि इथं आम्ही कमसे कम आमचं 1000-1500 मतदान असेल आमच्या गल्लीमध्ये। आमच्या गल्लीमध्ये एकही नगरसेवक आमच्या इथं आला नाही आणि आमचं कोणची काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कोणी आतापर्यंत विचारलं नाही इथं। आम्ही आमचं जे बी काही प्रॉब्लेम असेल आम्ही मनोजला सांगता, मनोज आमचं काम करते। लाईट गेली काय, कोणतं काय, त्याला आमच्या इकडे खांबे नाहीत, नाल्या नाहीत, चंबर नाही। आम्ही 25 ते 30 वर्षापासून इथं आम्ही वावरता, आम्हाला कोणतीच नगरपालिकेची सुविधा भेटत नाही इथं। नगरसेवकांनी या वार्डाकडे कोणीच आलं नाही आम्हाला। गेल्या 5 वर्षाखाली कोण नगरसेवक आहे आमच्या वार्डाचा 20 नंबरचा ते आम्हाला अजून काही माहित नाही आणि कोणी आला बी नाही आणि आमचा कोणता प्रश्न सोडला बी नाही त्याने। येणाऱ्या काळात मग मनोजला तुम्ही निवडून देणार? हो देणार, 100% देणार। राहणार कंतकनगर मध्ये वार्ड क्रमांक 20 मधून मनोज नांदेडकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही प्रभागातून सर्व इच्छुक बरेच लोक आहेत, पण आम्हाला मनोज नांदेडकर यांना नगरसेवक झालेलं पाहायचं आहे। कारण त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आमच्या काही अडी अडचणी असतील, ड्रेनेज लाईन आहे, रस्त्याच्या आहेत, लाईटच्या आहेत, अहोरात्र कोणाला दवाखान्याचे काम असो, पोलीस स्टेशनचे असो, जो हाक मारला तो आवाजाला अर्ध्या रात्री उठून येणारा असा मनोज नांदेडकर आहे। इतरही नगरसेवक खूप आहेत, आले आज 20 वर्षापासून येतात जातात, फक्त मत मागायला तितकं येतात 5 वर्षामध्ये, नंतर तोंड देखील दाखवत नाहीत। मग आमच्या ह्या अडी अडचणी सोडवणार कोण? महापालिकेत जायचं असेल तर मनोज नांदेडकर येतो, नगरसेवक फक्त निवडून आले की 5 वर्ष तिकडं कुठं राहतात ते पता नाही, 5 वर्षाच्या नंतर आता येतात, आमचं मत घेतात, त्याच्यानंतर निघून जातात। मग आमचे प्रश्न सोडवणार कोण? मग त्याच्यासाठी आम्ही सर्वसामान्य नागरिकांमधून मनोज नांदेडकर गोरगरीब जनतेतून उभं केलेला माणूस आहे, आता त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहोत, 100% त्याला निवडून देणार आहोत। आमचे जे प्रश्न मांडणारा आहे तो आमचा नांदेडकर आहे, इतर लोकांचे काही घेणं देणं नाही आम्हाला। आमचे प्रश्न मांडणारा हक्काचा माणूस मनोज नांदेडकर आहे। त्याच्यासाठी आमचा ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल त्यावेळेस मनोज नांदेडकरने जे आंदोलन उभं केलं
त्या आंदोलनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, पण काही अडचणीमुळे आणि काही इतर लोकांच्या समस्यामुळे ते थोडं काम थांबलेलं आहे. पण यावेळेस नांदेडकर आमचा जे आहे तो महापालिकेला धारेवर धरून आमचा प्रश्न मार्गी लावणार आहे. त्याच्यासाठी आम्ही कंटकनगर भागातील विठ्ठलराजनगर मधील सर्व नागरिकांनी मिळून आम्ही त्याला अपक्ष का होईना पण आम्ही त्याला निवडून आणण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत.